आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। ती पैसे मागायला आली तेव्हा इमर्जन्सी होती म्हणून मी पैसे दिले। आता मी माझे पैसे मागायला आले तर तुम्ही द्यायला पाहिजे। हा पण एवढ्या रात्रीचं कारण ऐकायला नाही आलो आम्ही इथं। आमचे पैसे द्या नाहीतर आम्ही आमच्या मार्गाने वसूल करूच। आणि तसही खूप वस्तू आहेत तुमच्या घरात नेण्यासारख्या। ए काय बोलतो रे तू? तुमच्या मार्गाने वसुली करणार म्हणजे तुला पैसे देणार नाही असं म्हणालोय का आम्ही? नाही ना? आणि फक्त एवढीच रिक्वेस्ट करतो ना की उद्या सकाळपर्यंत वाट बघ म्हणून। उद्या सकाळी आणून देतो पैसे। रात्री सांगशील सकाळी देतो, सकाळी सांगशील दुपारी देतो आणि दुपारी सांगशील रात्री देतो। काय येडा बिडा समजला काय? तसं नाही होत दादा। पैसे द्यायचे नाहीत मग भिकाऱ्यासारखे मागायचेच कशाला? ए ऐकून घेतो म्हणजे काही बोलायचं नाही, कळलं का? अंगावर कुणाचे येतो रे? तोंड सांभाळून बोलायचं। ए माझे पैसे ठेव, तुला तोंडी दिसणार नाही। अरे काय लावणार आहे? पैसे 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 हा देतो बोललो ना? नाही नाही मला ना आता हे लोकच भिकारी वाटतायत। ए भाऊ मागे ये। चल ब्रो, अगं बघ ना आपल्याच घरात येऊन दादागिरी करतोय। ए ठेवण्या, माझ्या हक्काचे पैसे मागतोय, समजलं ना? ए मग काही बोलशील का तू? हा आई ना असल्या लोकांना घरात घ्यायलाच नाही पाहिजे। मग घराबाहेर दाखवतो तुला। ए तू काय दाखवतो रे? हा अंगाला हात तर लावून दाखव ना, मग बघ काय करतो ते। गौरव तू थांब रे बाबा। गौरव शांत बस ना तू। ए ऐक ऐक त्यांचं ऐक, नाहीतर फुकटचा मार खाशील। लाचार कुठला? जतर पण सगळं आठवतंय मला। मलाही आता सगळ्या आठवणीच्या परत येत आहे। सिरियसली खरंच। बरं 2 मिनिटं मी थोडं पाणी पिऊन आले। ये नमस्कार गिरिजा मयेकर। मी रमाकांत मयेकर, तुझा काका। लक्षात आहे ना? मस्त गायलीस हा तू। मला क्षणभर वाटलंच नाही प्रत्येक वेळेला दुसऱ्यावर आवाज चढवणारी एवढ्या मधाळ आवाजात गाऊ शकते। आपल्याला आवडलं। रेवळनाथा शपथ काका माझं अजून बोलून संपलेलं नाहीये। मोठा भाव बेवडा, 2 बहिणींच्या नोकरीचा पत्ता नाही, छोटा काय घरीच पडलेला असतो। म्हणजे काय एकंदरीत सगळे वांदेच आहेत। पण एवढं सगळं असताना तू इथे पार्टीत येऊन मजा करते। काका सॉरी आय मीन स्वतःचं मन रमवते। ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसाद गावभर वाटायचा का अंगावरून एखादा नारळ ववळून टाकतात तशी ही गोष्ट ववळून टाकायची, हे कोडच मला सुटत नाहीये। राजा काय रे? गिरिजाला पाहिलंस का तू? नाही, मला तर वाटलं तुझ्या सोबत आहे। नाही ना। घरी तर नाही गेली ना? नाही रे, मला न सांगता नाही जाणार ती। थांब मी बघतो। हा बघ बघ बघ। प्रथमेश, गिरिजाला पाहिलंस तू? नाही माहिती नाही। ठीक आहे। तुम्ही गिरिजाला पाहिलं का? गिरिजा ना? हा ती तिकडे गेली आहे। तिकडे गेली? हो चला।
घरचे बिचारे मला सांगतात आमची गिरिजा हॉस्पिटलमध्ये ओव्हर टाइम करते, पण त्या बिचाऱ्यांना कुठे माहित आहे त्यांची गिरिजा पार्ट्यामध्ये ओव्हर टाइम करते. काका माझं बोलणं संपलेलं नाहीये. हे बघ बाय, मी काय तुला ऐकवत नाही, पण आता एवढ्या मोठ्या पार्टीत माझ्या घरच्या पोरीने एवढ्या रात्री असं फिरायचं हे बघितल्यावर मला कसं वाटेल? शोभतं का आपल्याला ते? आणि कोणतो पोरगा? हा विक्रांत देसाई. तुझ्या भोवती एवढा गोंडा घोळत होता, मला वाटलं आता पडतोच की काय. तो काय मयेकरांच्या घरचा जावई होणार आहे? नाही, तसं असेल तर सांग, मी वहिनीशी बोलतो आणि विषय पुढे नेतो. हे बाई दचकलो ना मी. कसं आहे ना, डोळे मोठे करून स्वतःची चूक लपवता येत नाही. म्हणजे तो पोरगा तुझ्या भोवती गोंडे गोळत होता म्हणून मला तसं वाटलं, पण तुझ्या मनात तसं काय नसेल ना, तर त्याचा पुरेपूर फायदा घे. त्याच्या प्रेमाची किंमत त्याला मोजावीच लागेल, ती तू मोजून घे. कसं आहे ना बाय, प्रत्येक गोष्टीत माणसाने स्वतःचा फायदा हा बघितलाच पाहिजे. बास झालं काका, खूप बोललात. मी हो, तुम्हीच. एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र दिसले तर त्यांच्यामध्ये प्रेमच असलं पाहिजे हे असं लिहून ठेवलंय का कुठे? अहो, त्यांच्यामध्ये निखळ मैत्री सुद्धा असू शकते. गेले 20 वर्ष विक्रांत आणि मी एकमेकांना ओळखतो आणि आमच्यातही तसंच मैत्रीचं नातं आहे. ते तुमच्यासारख्या पैशांनी आंधळ्या झालेल्या माणसांना दिसत नाही. गिरिजा, माझं बोलणं अजून संपलं नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा आणि नुकसान बघणं तुमच्या विचारात बसत असेल, माझ्या नाही. विक्रांत आणि माझ्यात निस्वार्थ मैत्री आहे आणि त्याच्याबद्दल मैत्री पलीकडचे कुठलेही विचार माझ्या मनात नाही आणि येणारही नाही. आणि विक्रांतचं म्हणाल तर त्याच्या इतका चांगला माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. खरं तर त्याच्याचमुळे पुरुषांवरचा माझा विश्वास आजही टिकून आहे. त्याने कधीच मैत्रीच्या पलीकडे ह्या नात्याचा विचार केला नाही आणि तो करणारी नाही ही माझी खात्री आहे. काका, तुमच्या विचार करण्याची पद्धत ना जरा जुनी झालीये, ती बदला. अहो, तुम्हाला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, त्यांच्याबद्दल पण तुम्ही असाच विचार करता. गिरिजा, आवाज चढवून चुकीचं बोलणं पटवून देता येत नाही. तुमच्या मनात आणि विचारात जी घाण आहे ना, ती आधी साफ करा आणि मग माझ्याशी बोलायला या. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी या पार्टीमध्ये येऊन मजा करतेय, तर हो, मी मजा करतेय. कारण हे माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं ते मी माझं ठरवेन. आणि त्याबद्दल माझं कुटुंब सोडलं तर मला कोणीही जाब विचारू शकत नाही. आणि तुम्ही तर नाहीच नाही. गे बाय, ही मलाच ऐकून गेली. रवळनाथा, एक ना एक दिवस ह्या मयेकराने ह्या गिरिजाचे कान पिरगळलेच पाहिजे, नाहीतर एक दिवस ही माझाच कान धरेल. फिरला कानात वरला काय अरे काय करतो? गौरव, सोड रे. अरे ते सोड. सोड गौरव. अरे काय करतो तू? मला आधीच टेन्शन
टेन्शन आलंय. तू काय गाई असलं नीच माणसाला घरात घेऊन चूक केली आपण. चल रे चल, आमचे पैसे घेतो आणि आमच्यावरच रोग दाखवतो. भाऊरावला थांबव ना तू तरी. हे तू तुझ्या मुलाला सांगायला पाहिजे. तो भाऊरावच्या अंगावर धावून आलाय. आधी आमचे पैसे घ्यायचे आणि वेळेत द्यायचे नाही, आणि आम्ही मागायला आल्यावर आम्हाला दात दाखवायचे काय? तुम्हाला कोणाला तसे सोडणार नाही. असं नको बोलू का अक्का. मी हात जोडते. आई तू तू हात कुठे जोडतो यांच्या समोर? अगं यांची लायकी आहे का? लायकी कोणाची काढतो? ताई लवकरात लवकर आल्या पाहिजेत, नाही तर सगळं होताच नव्हतं होईल. ए ती बघ. ताईंना नेमकं आजच अर्जंट काम यावं. अक्का थांबव काय सगळं. तू तुझ्या मुलाची गुरमी बघ आधी. अगं असं काय करते तू? काय करू? यांना हो, यांचा फोन पण आउट ऑफ कव्हरेज एरिया लागतोय. माय प्रसाद कुठे आहे? त्यांचा पण फोन लागत नाहीये. आई, काकांना फोन लाव. तेच वाचवू शकतात आता यातून. अगं लाव ना लवकर. ठीक आहे. अरे बापरे, गिरिजाच्या पार्टीची खिरापत मी गावावर वाटायची असं म्हणत होतो, तर इथे तर गावच चालत माझ्यापर्यंत आलाय. चित्राचा फोन आहे का? बघूया काय म्हणते ती. हा बोल ग. हा भाऊ, भाऊ कुठे आहात तुम्ही? अरे हाय हाय, मी जिवंत आहे. रडताय कशाला? काय झालं? भाऊ तुम्ही लगेच घरी या ना. आता हे सगळं तुम्हीच थांबवू शकता. मी फोनवर नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्ही लवकरात लवकर घरी या ना. हा येतो मी, तुम्ही रडू नका. अरे गौरव, तुम्हीच येऊन हे थांबवू शकता? म्हणजे नेमकं एवढं काय घडलंय ह्यांच्या घरात? बघायलाच पाहिजे. गेले 20 वर्ष विक्रांत आणि मी एकमेकांना ओळखतो, आणि आमच्यातही तसंच मैत्रीचं नातं आहे. विक्रांत आणि माझ्यात निस्वार्थ मैत्री आहे, आणि त्याच्याबद्दल मैत्री पलीकडचे कुठलेही विचार माझ्या मनात नाहीत आणि येणारही नाही. त्याने कधीच मैत्रीच्या पलीकडे ह्या नात्याचा विचार केला नाही, आणि तो करणारी नाही ही माझी खात्री आहे. हे चॅम्प, अरे तू इथेस? तुला कुठे कुठे शोधला मी. जा ना, मी आलो. आलो? अरे काय मी काय विचारतोय, तू काय बडबडतोय? काय झालंय? गिरीजा कुठे? राजा जाणार आहे, असेल कुठेतरी ती पार्टीत. अरे तेच तर, ती पार्टीत नाहीये ना. मला वाटलं तुझ्यासोबत असेल. तुझ्यासोबतच पाहिजे ना मग ती. गिरीजा कुठे? राजा जाणार आहे, असेल कुठेतरी ती पार्टीत. अरे तेच तर, ती पार्टीत नाहीये ना. मला वाटलं तुझ्यासोबत असेल. तुझ्यासोबतच पाहिजे ना मग ती. विक्रांत काय झालंय? काही झालंय का? नाही, काहीतरी झालंय. तू काहीतरी लपवतोयस. नाही, मी काही नाही लपवते. हे सगळं जाऊ दे. तू गिरिजाशी बोललास का? प्रपोज केलास का? नाही बोललो मी राजा. विक्रांत यार, तुझा प्रॉब्लेम काय आहे? किती दिवस तिला काय वाटेल या विचाराने स्वतःच्या मनातली गोष्ट तिच्यापासून लपवत राहणार आहेस? समजा उद्या तिला कोणीतरी दुसराच आवडला
किंवा तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी कुणीतरी दुसराच बघितला तर काय असा देवदास सारखा फिरत राहणार आहेस? विक्रांत, विक्रांत, माझ्या कपाळावरती मोठ्या अक्षरात मूर्ख असं लिहिलंय काय? आम्ही एकटाच बडबडतोय, तुला काहीच वाटत नाहीये? मला सगळं वाटतंय, गिरिजाला वाटत नाही. म्हणजे गिरिजाला आमच्यातली मैत्री फक्त मैत्रीच वाटते. मी तिच्याबद्दल लाईफ पार्टनर किंवा मैत्रीच्या पुढे जाऊन विचार करणार असं नाही वाटत तिला. अरे पण तुला वाटतंय हे एकदा तिला जाऊन सांग. आणि सांगितल्यानंतर असलेली मैत्री स्पॉइल झाली तर काय करू मी? सांग ना, काय करू? तिच्या मनात आमच्या मैत्रीबद्दल खूप चांगली इमेज आहे राजा. तिला विश्वास आहे की मी मैत्रीच्या पुढे नाही जाणार किंवा मर्यादा नाही ओलांडणार. आणि मी तिचा विश्वास नाही तोडू शकत रे. तर हे सगळं तुला कोण बोललं? कोणाशी तरी बोलत होती ती, ऐकलं मी ते सगळं जाऊ दे रे. एकदा तुझ्या मनात काय तिला जाऊन सांग. नको रे, तिच्या मनात काहीच नाही हे कळलंय ना आपल्याला. उगाच हे सगळं बोलून मी कशाला मूर्खपणा करून घेऊ? एखादी इच्छा पूर्ण न होण्यासाठीच असते असं समजून आपण विषय थांबूया. हे विक्रांत, काय वेड्यासारखा बडबडतोयस? हे असं काय होणार नाही. मी काय म्हणतोय, तुझ्या मनात नेमकं काय आहे हे तिच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर हा विषय आपण कसा थांबवायचा? हे बघ, नेमकं काय आहे ना ते तिला एकदा कळू दे, मग ती काय बोलते ते आपण बघूया. पण त्यामुळे आमची मैत्री तुटली भीती वाटते रे राजा. अरे पण हीच भीती तिच्या मनात असेल तर? हे बघ विक्रांत, चांगल्या प्रेमाची सुरुवात ही चांगल्या मैत्रीपासूनच होते. मैत्रीच नसेल तर प्रेम कसं होईल? होऊच शकत नाही. विक्रांत, ती बघ गिरीजा येते. आज जे काय ते होऊन जाऊ दे, बोलून टाक सगळं, मी आहे सोबत. नाही नको राजा, हवं तर मी बोलतो. माझी शपथ आहे तुला, नाही बोलणार तू. अरे नाही. बरं चल. काय रे, तिकडे काय करत होतात? सांगावं की न सांगावं हा एकच सवाल आहे. काय? असं काहीच चाललंय विक्रांतचं. काय रे विक्रांत? अगं नाही ग, काही नाही, काही वाटेल ते बडबडतोय. तू पार्टी एन्जॉय करतेस ना? अरे मी तेच सांगत होते, खूप दिवसांनी इतकी आनंदी झाले. अरे हा, पण ही सगळी आयडिया विक्रांतची आहे. तो तुला आयुष्यभर असाच आनंदी ठेवेल. म्हणजे? अगं म्हणजे आपण इतक्या वर्षांनी सगळे भेटलो ना, असेच भेटत राहू, सगळेच हॅपी राहतील. अरे विक्रांत, अरे बाबा हो, आपण पुढच्या वेळेला बाहेर जाऊ. हा, बाहेर? हे नाईस आयडिया, मी पण येईन. पण आता निघते. हा, मी उशीर झालाय. गिरिजा, मी सोडू तुला? अरे नाही नाही, मी जाईन. बाय. रवळनाथा, नेहमी या घरचो बाजार उठवण्याचा माझा प्रयत्न असतो, पण इथे तर यानेच बाजार केलाय. चांगलंय चांगलंय, आता मजा येतली. रवळनाथा, माझ्यासारखो गरीब माणूस आनंदात कसं रवतलो ह्याची तू नेहमी काळजी घेतस. आता मला ही भांडणं बघून एवढा आनंद होतोय ना, पण काय करणार, वहिनीने बोलवलंय मग मध्ये पडू ग झोया. अरे अरे काय चाललंय? काय बाजूला गौरव, सोड त्याला. भाऊराव चल, काय चाललंय?
भाऊ बरं झालं हो तुम्ही आला. अरे तुम्ही माझी माणसं ना, मग यावंच लागणार आहे. काय रे गौरव, जसा मोठा झालास तशी अक्कल काय गहाण टाकलीस काय? मारामाऱ्या कसल्या करतोस? सांगा सांगा त्याला सांगा. हे बघ मी बोलतोय ना, मग मध्ये बोलायचं नाही. काका या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये. तो काय माझी चूक आहे? मी तुम्हाला दोघांना बाजूला केलं. हो पण काका जास्त तोंड चालू नकोस. अरे माझी माणसं म्हणून तुम्ही कसे पण वागाल? प्रकरण जर हाताबाहेर गेलं तर तुमच्या बाजूने कोण उभा राहील? काय गे बहिणी, शिरला का ना? बरोबर बोलताय तुम्ही भाऊ. ते माझं सोडा, मला सांगा इथे काय चाललंय, हा विषय काय आहे? भाऊ हे बोलतात की गिरजाने त्यांच्याकडून पैसे उधार घेतले. नेमकं आजच तिला यायला उशीर झाला म्हणून म्हणलं सकाळी देते गिरिजाशी बोलून पैसे. तर हे भाऊराव गौरवच्या अंगावर धावून आले हो. हे वासंती, काय पण काय ग बोलते? तुझ्या लेकानं आधी त्याच्यावर हात टाकलाय म्हणून भाऊराव अंगावर धावून आलाय. म्हणजे अंगावर धावून आला हे खरं आहे ना? गौरव, तू भाऊरावच्या अंगावर गेलास? हो काका. गेलास की नाही? हो. अरे आपण सभ्य घरातली माणसं आहोत. आपल्या घराण्याची शोभा करायची आहे का तुला? आणि हे बघ अक्का, माझ्या वहिनीच्या पोरीने तुझ्याकडून पैसे घेतले हे मला मान्य आहे, पण त्यांच्या घरात येऊन असा राडा केलास ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. अहो मग त्यांनी आमचे पैसे द्यायचे ना. अहो भिशीचे पैसे आहेत, लोक आम्हाला विचारतात. असे किती पैसे आहेत तुझे? गिरिजाने आमच्याकडून 1,00,000 रुपये घेतले, पण त्याचा महिन्याचा हप्ता 8,000 रुपये होतो. 8,000? 8,000साठी तुम्ही दोघे एकमेकांच्या उरावर बसत होता? वहिनी देऊन टाक त्याचे 8,000.